हॅलो एव्हरीवन. ओळखले नसेल तुम्ही, आता ओळख. हॅलो, कसे आहात? मला लाईफमध्ये विचारताय उन्हाचं टेम्परेचर. हे बघा, मी उन्हामध्ये फिरत आहे. मी चालली आता. आता ते वाजले किती? आताचा टाईम झाला आहे 4 वाजता. मी फिरून राहिली उन्हाचं टेम्परेचर पाहासाठी. इकडे नाही तेवढं टेम्परेचर, आम्ही फिरू शकतो आरामात. तर मी फिरत कशाला आहे? मी आता वीरला क्रिकेटला सोडायला गेली. हां, आता त्याला सोडून आली. आता घरी परत चालली. तर चला थोडंसं गप्पा गोष्टी करू. गडचिरोलीमधलं वातावरण, चोरलीमधलं वातावरण हे बघा. खूप असा मोठा परिसर आहे. मी परिसरामध्ये मी एकटीच आहे. या कधी आमच्या गडचिरोलीमध्ये फिरायसाठी, असं या नैसर्गिक वातावरणाचं आस्वाद घ्यायसाठी. ओ बाई, मी हे काय बघत आहे? हे ना, कसं वाटत आहे? तर चला, आता बोलता बोलता नाही सांगू शकत. तेच एवढं का पुरे इकडूनच जंगल जंगल दिसत आहे. इथून रात्री जाणं बहुत भयानक असते. एक डेड बॉडी दिसली मला आत्ता. बिचारी उन्हाच्या याच्याने मरून गेली. माझ्याकडे असे पाहून राहिले जसे मीच ब्लॉग बनवत आहे. मला मोबाईल पकडायसाठी काही प्रॉब्लेम नाही. बाकी लोकांना खूप प्रॉब्लेम आहे. असे पाहत आहे जसं पाहिले कधीच नाही. म्हणून इथं मला काहीतरी दिसून राहिलं. चला बरं, बघूया काय आहे ते. बिचारे, खूप ऊन आहे. इथं मला आणखी एक डेड बॉडी दिसून राहिली. कशाचे बघते. चला तुम्हाला पण दाखवते. ओ बाई, हे कसली डेड बॉडी आहे आता? ते दुसरे डेड बॉडी आहे. याच्यावरूनच कळते उन्हाचं टेम्परेचर. चला आणखी समोर काय काय दिसते बघू. अर्ध्या बंदे पण नाही पोचले. पोचता आता गरमी. बापरे, ओ तेरी, हे कुठं? आता हे किनाची डेड बॉडी आहे. अजगर आहे, अजगर. तो क्रॉस करून घेऊया. थांब बाई, मोठी गाडी येते तुझी. तर मी आता या रस्त्याने जाता जाता 3 डेड बॉड्या बघितल्या. ओ माय गॉड. ची गाडी गेली तर मला 3 डेड बॉड्या बघितल्या. का म्हणता? दिसलं तुम्हाला उन्हाचं टेम्परेचर? उन्हाचं टेम्परेचर एवढं आहे की सांगायचं काम नाही. आपल्याला वाटतं आपल्याला उन्हाचं टेम्परेचर, आपण आतमध्ये राहतो, आपल्याला काही तेवढं जाणवत नाही. पण हे आता मी जे दाखवलं प्रत्यक्षात, त्यांच्यावर उन्हाचं टेम्परेचर जास्त होऊन राहिलं. का करता आता? हा तर एप्रिल महिनाच आहे. अजून मे महिन्यात तर याचंच आहे. याच्यानंतर काय टेम्परेचर राहणार याची काही नाही. तर चला, नेक्स्ट ब्लॉगमध्ये पुन्हा भेटूया. असेच जुडून राहा माझ्यासोबत. बाय.